झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद. नमस्कार. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे. धाराशिव उस्मानाबाद परिसरातील दिनांक 3 जानेवारी 2026च्या 10 ठळक घडामोडी. सावित्रीमाईची जयंती विविध ठिकाणी विविध उपक्रमांनी झाली साजरी, परंतु शासकीय बऱ्याच कार्यालयामध्ये सावित्रीमाई फुले यांची जयंती करण्यासाठी अधिकाऱ्याला झाले वावडे. शनिवार असल्यामुळे या कारणासाठी कार्यालयाला लावले कुलूप, यामुळे केली नाही जयंती साजरी. अशा सर्व अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची होत आहे मागणी. तुळजापुरात अनेक ठिकाणी तुळजापूर पोलिसांनी मारले छापे. जुगार अड्ड्याचा होता समावेश. शहरात टाकलेल्या धाडीमध्ये 43,500चा मुद्देमाल केला जप्त. पारा तालुका वाशी या गावामध्ये पवन चक्की कंपनी विरोधात आदिवासी महिलांनी केले विद्युत टॉवरवर चढून अनोखे आंदोलन. मोबदल्यासाठी केला व्यक्त रोष. भोसगा परिसरातील महामार्गावर ओव्हरटेकच्या नादात बेतला जीवावर. जळकोटवाडी येथील युवकाचा झाला मृत्यू. धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी विकास कामासाठी धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यासाठी निधी कमी पडून न देण्याचे दिले आश्वासन. खासदार ओमराजे निंबाळकर व कैलास पाटील यांना पालकमंत्री व प्रवीण स्वामी यांना पालकमंत्री यांनी महायुतीत सामील होण्याचे केले आवाहन. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तुळजापूर शिवसेनेचे तालुका प्रमुख अमोल जाधव यांनी घेतली आढावा बैठक. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांना कर्तव्य होत नसेल तर बाजूला सरावे. उमेश राजे निंबाळकर यांनी दिला काँग्रेस पक्षाच्या जिल्हा अध्यक्षांना घरचा आहेर. खासदार ओमराजे यांनी जिल्हा बैठकीमध्ये अनेक अधिकारी यांना झापले व घेतली कामाविषयी झाडाझडती. सावित्रीमाई फुले जयंतीनिमित्त समता सैनिक दलाच्या वतीने केले अभिवादन. या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. शुभरात्री.